नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज आपण तहसील कार्यालय या समोर आहोत. या ठिकाणी साखळी आमरण उपोषणाचा 4था दिवस चालू आहे. आनंद काशेत आपल्या बरोबर उपोषण करते. नमस्कार सर. जय जिजाऊ. मी आनंद काशीद आज बार्शी तहसील कार्यालयासमोरील आमरण उपोषणाचा हा 4था दिवस आहे. मराठा समाजाचा योद्धा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांनी आमरण उपोषण चालू केलं. नेहमीच बार्शी तालुक्यातील गरजवंत मराठा हा जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. म्हणून मी स्वतः मागच्या 4 दिवसापासून आमरण उपोषण तहसील कार्यालयासमोर चालू केलंय. जरांगे पाटलांनी आतापर्यंत कोणताही औषधोपचार घेतला नव्हता किंवा डॉक्टरांना ट्रीटमेंट किंवा त्या ठिकाणी तपासणी सुद्धा करू दिली नव्हती. त्याच पद्धतीने मी सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तपासणी अद्यापर्यंत वैद्यकीय अधिकारी इथं अनेक वेळा येऊन गेले, परंतु आम्ही त्या ठिकाणी त्यांना करण्यास नकार दिला. कारण आमचा सेनापती आज त्या ठिकाणी जीवन मरणाची लढाई लढतोय, जीवन मरणाच्या दारात उभा आहे. आणि अशा वेळेस आपण त्या ठिकाणी उपचार घेणं किंवा स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं ही मराठ्यांच्या रक्तात नाही. जीवाला जीव देणे म्हणून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी उपचार नाकारलेला आहे. कुठल्याही प्रकारचा उपचार घेतला नाही आणि जोपर्यंत जरांगे पाटील सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही उपचारही घेणार नाही आणि त्याचबरोबर आरक्षणाच्या आंदोलनावरून हटणार सुद्धा नाही. काय म्हणजे तब्येत काय म्हणते? 4 दिवसाचा उपोषणाचा आज आहे. विकनेसपणा जाणवतोय का? काय म्हणते? 100% आता जाणवणारच आहे. जर माणसाला एक टायमाचं जेवण वेळेत मिळालं नाही तर अस्वस्थपणा जाणवतो. आज 4 दिवस झालं पोटामध्ये अन्नाचा कण नाही. नक्कीच अस्वस्थपणा तर किंवा तब्येत त्या ठिकाणी थोडीशी वीक झाल्यासारखी वाटते. परंतु हे सगळं दुःख समाजाच्या असणाऱ्या मागच्या 40-50 वर्षाच्या दुःखापेक्षा खूप कमी आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या पुढच्या काळात सुद्धा आम्ही अशा प्रकारचा लढा हा जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत लढू आणि समाजाच्या असणाऱ्या मागण्या जिंकूनच घेऊ असा निर्धार करून या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत. काही बडे हस्ते लेखीन तुम्हाला भेटायला आले होते. दिलीप सोपल साहेब असू देत किंवा आंधळकर साहेब असू देत, भेटायला आले. त्यांनी काय शुभेच्छा दिल्या तुम्हाला? सर्वांचं म्हणणं एकच आहे की सरकारनं या मागण्या मराठा समाजाच्या मान्य केल्या पाहिजे आणि मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. त्याचबरोबर माझ्या बाबतीमध्ये म्हणायला झालं तर त्यांचं म्हणणं असं आहे की आनंद, तुझ्यासारखा एक प्रामाणिक कार्यकर्ता या बार्शी तालुक्यामध्ये मराठा समाजाचा विषय असेल किंवा आरक्षणाचा विषय असेल, इतर समाजाचा सुद्धा, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, तुझ्यासारखे लढणारे खूप कमी आहेत, बोटावर मोजणे इतके. तर तू तुझी तब्येतीची काळजी घे. आणि अनेकांनी विनंती सुद्धा मला केली की उपचार घ्या. त्याचबरोबर आज काही ज्येष्ठ बार्शीतले पत्रकार सुद्धा या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी सुद्धा विनंती केली की उपचार घ्या. त्याचबरोबर तुम्ही उपोषण शक्यतो संपवा आणि सोडवा. तुमची या तालुक्यातील अनेकांना गरज आहे. परंतु मी मगा सांगितल्याप्रमाणे की मराठा समाजाचा सेनापती आज त्या ठिकाणी जीवन मरणाची लढाई लढतोय आणि आपण मागं हटणं हे मराठ्यांना न शोभणार आहे. म्हणून मी त्या ठिकाणी त्यांना स्पष्ट नकार दिला आणि माझं असणार हे जरांगे पाटलांच्या सोबत आंदोलन हे चालूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. मी देखील थोडीशी विनंती करेल की औषधोपचार घेऊन तुमचं तब्येत सांभाळून आंदोलन करा, अशी देखील मी तुम्हाला विनंती करेल. नक्कीच मी जी मराठी न्यूजचं मनापासून आभारी आहे की तुम्ही एक सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आम्हाला विनंती करता की तुम्ही उपचार घ्या आणि तुमचं आंदोलन चालू ठेवा. परंतु खरंच मनापासून तुम्हाला नकार द्यायला आम्हाला अवघड वाटतं याच्यासाठी की सेनापती संकटात आहे आणि मग सेनापती संकटात असल्यावर संपूर्ण राज्य संकटात असतं. जर समजा मनोज जरांगे पाटलांनी जर उपचार घेतले, जर त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊन जर उपोषण केलं, तर तुमचं यावर काय म्हणणं? तुम्ही कराल का तसं? हा, 100%. कारण आम्ही जरांगे पाटलांचा आदेश शिरसावंद मानतो, त्याच्यामुळे त्यांचा आदेशाच्या पुढे आम्ही अजिबात जाणार नाही. जरांगे पाटलांनी उपचार घेतले तर आम्ही सुद्धा हसत हसत उपचार घेऊ आणि आंदोलनाचा लढा आमरण उपोषणाचा चालूच ठेवू. पाहिलं की जर जरांगे पाटील साहेबांनी जर उपचार घेतले किंवा उपचार घेऊन जर त्यांनी आंदोलन पुढे चालू ठेवलं, आमरण उपोषण चालू ठेवलं, तर आनंद काशेद हे देखील उपचार घ्यायला तयार आहेत आणि उपोषण चालू ठेवणार आहेत. या संदर्भात त्यांनी या ठिकाणी खात्री दिलेली आहे. कॅमेरामॅन साहेब, मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी. जरांगे पाटलांच्या उपोषणाला सुरुवातीपासूनच आम्ही व्यक्तिशः आणि सहकाऱ्यांनी पण पाठिंबा दिला आणि इथं बार्शी तालुक्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं पहिलं पाऊल
हे आनंद काशीदांनी पहिल्यांदा उचललं आणि समाजात जनजागृती करण्याचं काम सुद्धा त्यांनी या नुसत्या आंदोलनाच्या निमित्तानं नाही, पूर्वीपासूनच हा विषय त्यांनी हाताळलेला आहे. पहिल्यापासून पाठिंबा आहे, मी पूर्वी पण तसं जाहीर केलेलं आहे. नारायण राणे समिती जी होती त्याही वेळेस आम्ही म्हणजे मी स्वतः त्यावेळेस आमदार असताना त्या मोर्चात सहभागी होतो. नागपूर अधिवेशनात सुद्धा आम्ही आमदारांचा मोर्चा काढलेला होता. विधानसभेत दुसऱ्यांदा ज्यावेळेस फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना या विषयावर मी विधानसभेत माझे विचार मांडलेले आहेत. ते आता तुटेपर्यंत आणण्यापेक्षा त्याचा कुठेतरी सोक्षमोक्ष लावून एकूणच समाजामध्ये जी अस्वस्थता वाढीस लागलेली आहे ती ह्या प्रश्नाचं सोडवणूक करून कमी करावी असं मी त्यावेळेस मांडलं. तेही आरक्षण दिलेलं वर सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, त्याच्या खोलात जाण्यापेक्षा आता याच्यातनं निश्चितच जरांगे पाटलांमुळं न्याय मिळण्याची शक्यता वाढलेली आहे. त्यांना तो मिळावा अशी माझी मनोमन इच्छा आहे.